माझे नाव अभिजित मच्छिंद्र पाटे, राहणार नारायणगाव वारुळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमच्या 9व्या गटामधील गट नंबर 7 मध्ये ही लास्ट हद्द आहे। इथून हद्द चालू होती, इथून तर डोंगरापर्यंत। हा 7 नंबर मध्ये बाबा बेळे म्हणून आहे। आणि हे आमचे चुलते का या चुलत्याला शंकर दगडू पाटे आणि पार्वताबाई शंकर पाटे यांचे हे सगळे वारस आणि आम्ही त्यांचे नातवंड। आणि दुसरी गोष्ट अशी झाली का आमच्या कुटुंबामध्ये असे प्रसंग आले आहे का आमचे आजोबा, आमचे वडील म्हणजे याचे वडील, आमची चुलती, त्याच्यानंतर यांचे पती म्हणजे माझा चुलता आणि हा आमच्या सगळ्यात छोटा चुलत्यांचा मुलगा अपघाती मृत्यू झालेला आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही हे सगळं कार्य करताना आम्हाला हे करताना आम्हाला आजच्या जमिनीमध्ये अडचणी आम्हाला उत्सुक राहिल्यामुळं का आम्हाला या बाकीच्या गोष्टी करायला टाइम लागला कालावधी। त्याच्यानंतर आम्ही पुण्याला जाऊन आलो, आमचं कुटुंब अख्खं पुण्याला गेलो होतो। 2019 मध्ये संपादित क्षेत्राचा आम्हाला कळालं, आम्ही तिथं गेलो होतो, पण आम्हाला असं उत्तर दिलं का तुमचं संपादित झालं नाही। मग त्याच्यानंतर 2022 मध्ये त्यांचं हे कळालं, मग त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं, पहिलं नोटीस, पण ते 99 गटाचं दिलं। पण त्याच्यानंतर आम्ही त्याचे म्हणजे पाठपुरावा आम्ही पुण्याला जाऊन केला। तर त्याच्यात आम्हाला कळालं का या 99 गटामध्ये का 26.30 गेले, पण याच्यात बेळे कंपनी 7 मध्ये आहे, मारुती शोरूम 6 मध्ये आहे, प्रवीण जाधव हे 5 मध्ये आहे, त्याच्यानंतर पार्वताबाई शंकर पाटे हे 4 मध्ये आहे, त्याच्यानंतर युरोपा संस्था हे 3 मध्ये आहे, आणि त्याच्यानंतर जाधव हे आपले ठाकर समाजाचे आहे। आणि असा उल्लेख आहे का जाधव हे कंपनी ह्या प्रॉपर्टी मध्ये 2 नावं असल्यामुळे ते जबलिंग होत आहे। आणि दुसरी गोष्ट 99-1 मध्ये आम्ही आणि तिथून हे सगळा असा ह्या गटाचा प्रसंग आहे। आणि त्याच्यानंतर हे असे प्रॉब्लेम आलेत का आम्हाला 6 महिन्यानुसार म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून आम्ही हे पाठपुरावा करीत आहे, पण याचं उत्तर आम्हाला कोण देत नाही। आम्ही भूमी अधिकाऱ्यामध्ये सगळं दिलेलं आहे, त्याच्यानंतर आम्हाला उत्तर देत नाही। दुसरी गोष्ट आम्ही रोडवाल्यांना आमचे सगळे कागदपत्र सादर केलेली आहे। दुसरी गोष्ट मार्केट कमिटीने हा रोड काढलाय, याच्यासाठी यांना 25 लाख रुपये गुंठ्यानी ती जमीन तिकडे घेतात आणि आमची संपत झालेली आम्हाला 7.5 लाख रुपये गुंठ्यानी देतात। ह्यो पण एक प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी गोष्ट हे हायवेला काम करताना आम्हाला एवढा धुळीचा त्रास होतो, इथं गतिरोधक नाही। दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात ते कायदेशीर तुमचं हे, मग आमची जर संपत्तीच झाली नाही जमीन, तुम्ही जर आमचं हे करीतच नसेल, आमचे हद्द फिक्स करीत नसेल, तर याचा फायदा काय? मग तुम्ही जर नुसता येता गिरू टाकता 30 फुटावं, 25 फुटावं, 60 फुटावं असं जर टाकीत राहिले तर आम्हाला कळणार पण नाही या जमिनीची नेमकी आमचं संपादित कितवर झाले। तुम्ही झाडं लावता, परत आम्हाला सांगता हे म्हणजे रोडच्या हद्दीत आहे, पण हे सगळं हे करायला यांनी पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिलाय। दुसरी गोष्ट हे म्हणतात का तुमचं हे तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देताना हे पण म्हणलेत का तुम्ही संपादित झाला, आम्ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्ही आमचं काम चालू करतो, पण आमचं जर 99 गटामध्ये जर 7 गट पडल्यात, कोणचं किती गेलंय, कोणचं काय झालंय हे सुद्धा आम्हाला माहित नाही। आणि दुसरी गोष्ट आमच्या नकाशाचा आम्ही जर भूमी अधिकाऱ्यांना हे सगळं मागतोय, आमचा गोळा मागतोय, आकारपोड मागतोय, हे म्हणतात आम्हाला सापडत नाही। दुसरी गोष्ट जुन्नरला पूर आला नाही, दुसरी गोष्ट दप्तर जळालं पण नाही, हे आम्हाला असं उत्तर देऊन उपयोग नाही। 2025 पासून आम्ही हे करतोय, हे आम्हाला अशा क्षुल्लक गोष्टीवरून आम्हाला फसवणूक करतात, याचं काहीच कारण नाही। दुसरी गोष्ट या रॉंग साईडनी गाड्या येतात, याला जबाबदार उद्या कोण गेलं काय झालं याला जबाबदार कोण आहे? हा, जर सरकार आमचं जर हे करत नसेल, जमीन आमचं सगळं आमचं आणि आमच्यावर दमदाटी करत असेल, याला उपयोग नाही। कायदा सगळ्यांसाठी, त्याच्यानंतर इथं उद्घाटन रोडचं करण्यासाठी आले होते, यांनी त्यांच्या पुरतं उद्घाटनासाठी यांनी यांचा रोड बनवून घेतला, त्याच्यानंतर हा त्रास आम्हाला देतात का आमचं संपादित करा ना तुम्ही। जर नुसतं येऊन आपल्यासाठी होते, मग मार्केट कमिटीने असं करावा का मार्केट कमिटीने आमच्या कुटुंबामधलं एक पोरग लावावं, नाही तर आमच्या जमिनीपुरतं एक गाळा द्यावा सगळ्यांना। संपादित झाल्यानंतर जर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी जर संपादित करीत असेल, 25 लाखांनी तिकडे जमीन घेत असेल गुंठ्यानी आणि आम्हाला 7.5 लाख रुपयांनी देत असेल, याचा काय उपयोग आहे?
हे सरकारने सुद्धा बघितलं पाहिजे। हा, आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला 6 एकर जमीन आहे, 5.5-6 एकर जमीन आहे। आमचे 4 जण तर वारीस आहे, त्यांना 2-2 मुलं आहे। आम्हाला जर अर्धा एकर येत असेल, आम्हाला सगळं होत असेल, तर आमचं भविष्य कसं राहणार? हा, याचा काय फायदा आम्हाला? हा, आणि दुसरी गोष्ट अशी काही या रोड साईडनी गाड्या येतात। आम्हाला आता काल परवा रोडवाले आले होते, आम्हाला म्हणतात ते अतिक्रमण आहे, आम्ही काम चालू करतोय। मग याचा फायदा काय? हा, जे आतापर्यंत मार्केट चालू झाले, तुम्ही एवढं बघा, एवढी धूळ आहे इथं, रॉंग साईडनी एवढ्या गाड्या येतात, इथं जाणारा माणूस जाणार कसा? आम्हाला जर आमच्या जमिनीतून रस्त्यावर जायचं म्हणलं, तर आम्हाला आमच्याच जमिनीतून जायला, रस्त्यावर जायला आमच्याच जीवाची आम्हाला भीती आहे। एवढा ह्या रोडचा एवढा 99 गटाचा प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी गोष्ट, इथून ऑनलाईन कोणी अर्ज करतात जाणं येणाऱ्यांना, यांना हे इथं येऊन आमची समस्या हे ऐकून आमचं काम करावं ना यांनी। आमची काय हरकत नाही रोड बनवायला, पण दुसरी गोष्ट अशी आहे का आम्हाला आमचा तो मोबदला द्यायला पाहिजे। हा, या कुटुंबांचे, याला आई वडील आहे, याला वडील आहे, यांचा प्रॉब्लेम आहे, यांना पॅरेलिस आहे, आमच्या कुटुंबामध्ये हे प्रॉब्लेम आहे। याचा आमची आजी वारली, या घरात एवढे खूप प्रॉब्लेम आहे। पण त्याच्यामुळे यांनी आम्ही दर 6 महिने भूमी अधिकाऱ्याला जाऊ, पुण्याला जाऊ, आमच्या संघ अतुल किती वेळा आला, याचा काही संबंध नसताना सुद्धा तो आमच्यावर सहकार्य केलं त्यांनी आम्हाला। प्रवीण शेठ आले, त्याच्यानंतर आमच्याबरोबर काळे कंपनी यांनी फॉलो दिला का यांचं ते हे प्रॉब्लेम आहे घरचा। आणि दुसरी गोष्ट असं आहे का या 99 गटामध्ये फक्त 7-12 जुना 7-12 आमच्याच नावावर आहे, त्याच्यामुळे पहिलं लेटर आम्हाला आलं, त्याच्यानंतर बाकीच्यांचे नावं वगैरे निघाले। पण हा बाकीचा त्रास आम्हाला वैयक्तिक नको ना, सगळा त्रास, लोकांचा त्रास, सगळ्यांचा त्रास हा आम्हाला वैयक्तिक आमच्या कुटुंबाला होतो। नुकसान भरपाई आमच्या कुटुंबाची कोण देणार आहे? याला जबाबदार कोण आहे? उद्या जर काही कमी जास्त झालं, याला जबाबदार कोण आहे? सरकार आहे। सरकार कधी आहे? आम्ही जर आमचं जर जमीन जाऊन आम्हाला जर आम्ही गेलो, आमची जमीन जाणार आहे 13 गुंठे, काही 26 गुंठे गेली, त्याची जबाबदारी आमची जर कुटुंबातले गेले सगळे, मग त्या पैशाचा काय उपयोग आहे आम्हाला? हा, मग आम्ही कोर्ट कचेऱ्याच करीत राहायचं का? जमीन आमची गेली, भूमीमध्ये आम्ही जायचो, 13 नंबरला आम्ही जायचो, सगळं आम्हीच करायचं। हा, जुन्नरला गेलं का? यांनी संपादक जमीन झालेली सुद्धा आम्हाला आधी सोसत घेतलं नाही, काही झाली डायरेक्ट आम्हाला लेटर दिले। हा, जुन्नरला गेलं का कवळी मॅडम म्हणतात बाहेर जा, बाहेर गेलं का ते म्हणतात करू संध्याकाळी, बाहेर जावा, ढवळे साहेबांना म्हणते त्यांचा काय विषय आहे ते बघून घ्या। नंतर करवंदे साहेब, गेला का करवंदे साहेब ते म्हणतात तुमचा नकाशा नाही। दुसरी गोष्ट, आम्ही त्यांच्याकडे गेलो का ते म्हणतात तुमचा फाळणी वारा नाही। मग मला सांगा, फाळणी वारा नाही, काही नाही, तर आमच्या 99 गटाचे 7 बारे कसे पडले? हा, जुन्नरला नकाशा नाही, गोळा नाही, काय नाही, या जमिनीचा नाही, मग यांनी भूसंपादन केलं कोणतं याच्यावर? म्हणजे सर्वे केला, याच्यात आमचा 99 गटाचा उल्लेख का नाही? तिथं त्या नकाशात सर्वे रोडच्या याच्यात आमचा 99 गटाचा हे पाहिजे ना, त्याच्यात 99 गट दिसला पाहिजे ना। हा 99 गटामधला 7 नंबर, हा 6 नंबर मारुती शोरूम, त्याच्यानंतर हा सद्गुरूंचा 5 नंबर। आणि दुसरी गोष्ट आम्ही बाईट दिलेली आहे। दुसरी गोष्ट, आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे, आणि रस्त्यावाल्यांनी आम्हाला सहकार्य करून, त्यांनी आम्हाला इथं सहकार्य करून आमचं काम मोकळं करून द्यावा। आम्ही पुण्याला जाऊन आलोय, जुन्नरला जाऊन आलोय, संपत्ती क्षेत्रामध्ये पण जाऊन आलोय, येरवड्याला पण जाऊन आलोय, तिथं त्यांचं ऑफिस होतं, तिथं सगळी जागे आम्ही जाऊन आलेलो आहे। तिथं आम्हाला सांगत तिथं आम्ही जाऊन आलेलो आहे। हे 99 गटामधलं 4 नंबरचं क्षेत्र शंकर दगडू पाटे, प्रवीण जाधवच्या शेजारी। या अशा रॉंग साईडनी गाड्या येतात, आणि इथून जाणाऱ्यांना प्रवास पड्याल करायला खूप अडचण होती। याची जबाबदारी कोण घेणार? आमचं संपत्ती क्षेत्र झालंय, पण आमची हद्दच फिक्स केली नाही, आणि मार्केट कमिटीनी पाणी पण मारती नाही, आणि रॉंग साईडनी एवढ्या 60-70 स्पीडनी गाड्या येतात, याला मजूर असतात, याला जबाबदार कोण? उद्या काय कमी जास्त हे 3 मध्ये विरोबा पतसंस्थेचं आहे, इथं 3 मध्ये, आणि इथं 2 मध्ये
आदिवासी समाजांचं हे इथं संपादित क्षेत्र झालेलं आहे, काळे आणि जाधव, पण मूळ सातबाऱ्यावर जाधव नाव आहे त्यांचं. 99 गटाची इथून हद्द होती चालू, इथं काम चालू केलेलं आहे वड्यापासून, आणि हे ठुशांनी काम चालू केलेलं आहे. आपण यांना ग्रामपंचायत, तंटामुक्ती, तलाठी ऑफिस, प्रांत अधिकारी यांना दिलेलं आहे. यांनी बायदेशी नोटीस दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, यांनी काम चालू केलेलं आहे आणि आपण वकिलातर्फे यांना एक समज दिलेली आहे, तरी यांनी बांधकाम चालू केलेलं आहे. या इथून रोडच्या ओढा आहे, इथून यांनी रोडवाल्यांनी मोरी वगैरे चालू केलेली आहे. या इथून 99 गट त्या वड्यापासून तुम्हाला मगाशी दाखवला, तिथून तर आमच्या हद्द आतपर्यंत आहे. हा जुना पुणा नाशिक लौकी रोड शिव आहे असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर नवीन पुणा नाशिक हायवे केलेला आहे आणि त्याच्यानंतर हे काम चालू आहे, त्यांना समज दिलेला आहे. या आता 2003 ते 24 मध्ये काम केलेलं आहे. याचा आम्हाला पत्र पण नाही, वाढवतात रोड त्याच्याबद्दल काहीच कल्पना पण नव्हती. आम्हाला पत्र पण नाही दिलं, काहीच दिलं नाही. त्याच्यामुळे यांनी रोड पण वाढवलेला आहे. हा आमचा 99 गट ह्या असा. आणि हे खांबळे पण लावलेत, हे आती याच्यामध्ये लावलेत, आमच्या हद्दीमध्ये पण लावलेत. आम्हाला योग्य ते शासनाने आमचा हक्काचा न्याय आम्हाला मिळू द्या, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या इथल्याला स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा फायदा होऊ दे.